नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 22 मार्च 2025. आजच्या काही चालू घडामोडी आपण बघूयात. बघा, पहिला प्रश्न विचारला आहे, टेट्रिस इफेक्ट ही संकल्पना कशासाठी तयार करण्यात आली किंवा कशाच्या संदर्भात वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, संगणक गेम्स. बघा, टेट्रिस इफेक्ट म्हणजे काय, तर रात्री खूप वेळ गेम्स खेळण्यात घालवला तर त्यातील गोष्टी प्रत्यक्षात दिसल्याचे भास होतात. यालाच मित्रांनो टेट्रिस इफेक्ट असं म्हणतात. त्याच्यानंतर बघा, पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये कोणत्या संघाने विजय मिळवला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, भारताने ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये विजय मिळवला आणि त्याच्यामुळे BCCI ने भारतीय टीम जी आहे त्यांना 58 कोटीचं रोख बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, समुद्र शिंगी. ही जी काही वनस्पती आहे ती संकटग्रस्त प्रजातींची यादीत आहे. अजून कुठल्या कुठल्या वनस्पती या यादीमध्ये आहे बघूया. बघा, IUCNच्या संकटग्रस्त यादीमध्ये चेर, त्याच्यानंतर समुद्र शिंगी, ढाका, नरंबा, पांढरा डामर, दालचिनी कुळातील वनस्पती, त्याचप्रमाणे हरकी नजळ, त्याचप्रमाणे आंबेरी आणि साली, या सगळ्या ज्या वनस्पती आहे मित्रांनो त्या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत आहेत आणि ही यादी आहे मित्रांनो IUCN ची. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, राम सुतार. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024चा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. बघा, ह्या ज्या पुरस्काराचं स्वरूप आहे ते आहे 25 लाख रुपये, त्याचप्रमाणे मानपत्र, मानचिन्ह व शाल असं या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप आहे. राम सुतार हे एक शिल्पकलाकार आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघा, रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025 मध्ये डंकी रूट च्या रिपोर्टिंगसाठी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ज्या मृदुलिका झा आहेत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे बघा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. चंद्रबाबा नायडू यांनी अमरावतीमध्ये कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या 58 फूट उंच पुतळ्याची स्थापना करण्याची घोषणा केली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पोटी श्री रामुलू यांचं जे आहे ते 58 फूट उंच पुतळ्याचं स्थापना ही अमरावतीमध्ये होणार आहे. आंध्र प्रदेशमधलं अमरावती, आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत N. चंद्रबाबू नायडू यांनी ती घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, बियॉन्ड स्क्रीन्स उपक्रम जो डिजिटल अवलंबन कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे, कोणत्या राज्य सरकारने हा उपक्रम लॉन्च केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कर्नाटक राज्य सरकारने बियॉन्ड स्क्रीन्स हा उपक्रम लॉन्च केला आहे. पुढील प्रश्न बघूया, नुकतेच केंद्र सरकारने डिजिटल फसवणूक आणि सायबर धोक्यांना थांबवण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, व्हॉट्सअप सोबत केंद्र सरकारने भागीदारी केली, जेणेकरून डिजिटल फसवणूक आणि सायबर धोके आहे ते थांबवता येतील. बघा, पुढील प्रश्न आहे, डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? तर बघा, सायबर फसवणुकीचा एक प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट. पुढील प्रश्न बघा, डिजिटल अरेस्ट प्रकारातील फसवणूक करणारे स्वतःला कोण म्हणून सादर करतात? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी असं भासवून डिजिटल अरेस्ट केलं जातं, फसवणूक केली जाते. बघा, डिजिटल अरेस्ट प्रकारात फसवणूक करण्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल यांचा वापर करून डिजिटल अरेस्ट केला जातो, सायबर फसवणूक केली जाते. थोडी माहिती बघू आपण डिजिटल अरेस्ट विषयी. बघा, डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणुकीशी संबंधित आहे. बघा, डिजिटल अरेस्ट म्हणजे ऑनलाईन फसवणुकीचा एक प्रकार जिथे सायबर गुन्हेगार स्वतःला पोलीस अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे भासवतात. ते लोकांना धमकवून त्यांच्याकडून
पैसे उकळतात किंवा त्यांना फसवतात. बघा या प्रकारामध्ये व्हिडिओ कॉल, बनावट ओळखी आणि खोट्या गोष्टी सांगून भीती दाखवणे यासारख्या युक्त्या वापरल्या जातात. बघा हा एक नवीन आणि वाढता सायबर गुन्हा आहे. फसवणूक करणारे बनावट पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगतात. याला बळी पडू नये म्हणून कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत स्रोतांकडून सत्यता तपासा. पुढील प्रश्न बघा, मार्च 2025 मध्ये ओमानच्या आखातात मरीन सिक्युरिटी बेल्ट 2025 नावाचा संयुक्त नौदल सराव कोणत्या 3 देशांनी केला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो इराण, चीन आणि रशिया या 3 देशांनी बघा संयुक्त नौदल सराव केलेला आहे. त्याचं नाव आहे मरीन सिक्युरिटी बेल्ट 2025. ओमानच्या आखातामध्ये हा सराव करण्यात आला मार्च 2025 मध्ये. पुढील प्रश्न बघूया, 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हरियाणा. हा 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. बघा मार्च 2025 मध्ये QS नुसार जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये कोणती सर्वोच्च भारतीय संस्था आहे? बघा जागतिक विद्यापीठ क्रमवारी मध्ये भारतातली कुठली संस्था आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंडियन स्कूल ऑफ मायनिंग धनबाद. बघा इंडियन स्कूल ऑफ मायनिंग धनबाद ही जागतिक विद्यापीठ क्रमवारी मध्ये आपली सर्वोच्च भारतीय संस्था ठरलेली आहे. बघा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. बघा सागरेश्वर अभयारण्याविषयी थोडी माहिती बघूया. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्हा महाराष्ट्र येथे स्थित आहे. हे एक मानवनिर्मित अभयारण्य असून येथे मोठ्या प्रमाणात हरणांची लोकसंख्या आहे. बघा महत्वाची माहिती बघा सागरेश्वर अभयारण्याचे स्थान आहे सांगली जिल्हा महाराष्ट्र. हरणांची संख्या बघा 536. सांबर त्या ठिकाणी आहेत 295. चितळ हरिण आहेत. मानवनिर्मित अभयारण्यांमध्ये सर्वाधिक हरण संख्या असलेलं सागरेश्वर अभयारण्य आहे. मानवाने निर्माण केलं आहे. या ठिकाणी हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. क्षेत्रफळ आहे याचं 10.87 चौरस किलोमीटर. पाणी पुरवठा या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी पाण्याचा स्रोत उपलब्ध नाहीये. कृत्रिम प्रजाती परिचय बघा येथील बहुतांश वन्यजीव विशेषतः 536 सांबर आणि 295 चितळ हे कृत्रिमरित्या आणले गेले आहेत. धार्मिक महत्व आहे सागरेश्वर अभयारण्याचं बघा प्राचीन सागरेश्वर मंदिरावरून या अभयारण्याचे नाव ठेवले गेले आहे. बघा अभयारण्यामध्ये भगवान शिवाला समर्पित अनेक मंदिरं आहेत. पुढचा प्रश्न बघूया. बघा सोनिक शस्त्रांचे प्राथमिक कार्य काय आहे जे अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेखित होते? बघा SONIC जे सोनिक असतं त्याचं प्राथमिक कार्य काय असतं? तर बघा लांब अंतरावर मोठ्या आवाजात वेदनादायक ध्वनी वितरित करणे हे सोनिकचं काम असतं. बघा लांब अंतरावर मोठ्या आवाजात वेदनादायक ध्वनी वितरित करणे. बघा सोनिक शस्त्रास्त्रे जे असतात त्यांना लॉंग रेंज अकोस्टिक डिव्हाइसेस LRADs किंवा ध्वनी शस्त्रास्त्रे असे सुद्धा म्हटलं जातं. तीव्र ध्वनी लहरी वापरून लक्ष्याला अक्षम हे करतात किंवा गर्दी पांगवण्यासाठी वापरली जातात. बघा या शस्त्रांद्वारे अतिशय मोठ्या आवाजाचे आणि उच्च तीव्रतेचे ध्वनी निर्माण केले जातात जे वेदनादायक असतात. गोंधळ उडवू शकतात, मळमळ आणू शकतात किंवा कायमस्वरूपी श्रवण दोष देखील हे निर्माण करू शकतात. मुख्यतः गर्दी नियंत्रणासाठी त्याचप्रमाणे लष्करी संरक्षणामध्ये आणि अप्राणघातक प्रतिबंधक उपाय म्हणून हे सोनिक शस्त्रास्त्रे वापरले जातात. पुढील प्रश्न बघा नुकताच बातम्यांमध्ये दिलेला गुलाल गोटा हा कोणत्या शहरातील पारंपरिक सण आहे? त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो जयपूर राजस्थान. बघा जयपूर राजस्थानच्या काही भागांमध्ये 25 मार्च रोजी होळीची एक अनोखी परंपरा गुलाल गोटा म्हणजे कोरड्या गुलालाने भरलेले छोटे लाल गोळे याद्वारे रंगांची उधळण केली जाते. बघा होळीशी संबंधित हा गुलाल गोटा राजस्थान जयपूर मधील हा उत्सव आहे. बघा मणिहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम लाख निर्मात्यांनी तयार केलेली ही गुलाल गोटा परंपरा 400 वर्षांपूर्वीची आहे जी पूर्वीच्या जयपूर राजघराण्याने जपली होती. बघा गुलाल गोटा हा सांस्कृतिक संलयनाचे प्रतिनिधित्व करतात जे या प्रदेशातील समृद्ध वारसा आणि सांप्रदायिक सौंदर्याचे प्रतीक आहे किंवा ते दर्शवतात. अशा पद्धतीने बघा आज मित्रांनो आपण त्या ठिकाणी चालू घडामोडी बघितलेल्या आहेत. धन्यवाद मित्रांनो.